राज्यात सध्या एक मुद्दा गाजतोय तो म्हणजे बोगस बियाणांचा. शेतकरी त्यामुळे चिंतेत आहे. पण यामुळे कुठेतरी कृषी विभाग जो आहे तो कार्यरत होता आणि त्यांनी आज जे आहेत अकोला शहरातल्या या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली आहे. नेमकी कोणावर आणि कोणत्या कंपनी दाखल झाली आहे हे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत स्वतः कृषी अधिकारी या ठिकाणी आहेत. तर मला सांगाल की बा आता तुम्ही या पोलीस स्टेशनला इथे आलाय, नेमकं कोणत्या कंपन्या आणि कुठल्याच बियाण्यासंदर्भात तुम्ही दाखल झाले आहेत? अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन बियाणे उगवण्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. यामध्ये रवी सीड्स रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड रतलाम या कंपनीच्या एकूण 310 आतापर्यंत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यांचे जे आपले प्रयोगशाळेत नमुने पाठवलेले होते त्यापैकी 8 नमुने अप्रमाणित आढळून आले होते. तसेच बुस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड जालना या कंपनीचे एकूण 191 तक्रारी आपल्याकडे आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत आणि एकूण 13 नमुने प्रयोगशाळेत अप्रमाणित झालेले होते. त्यामुळे यांच्यावर बियाणे कायदा 1966 बियाणे अधिनियम याच्या नुसार आपण त्यांच्यावरती सिटी कोतवाली आणि MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. सर मला सांगाल की बा जिल्ह्यामध्ये किती तक्रारी दाखल झाल्या शेतकऱ्यांकडून? आज अखेरपर्यंत साधारणतः एक 995 तक्रारी शेतकऱ्यांच्या प्राप्त झालेल्या आहेत आणि प्रक्षेत्रावर आपले संपूर्ण यंत्रणा प्रक्षेत्राची पाहणी करून याबाबत कार्यवाही करत आहे. सर ही जिल्ह्यातली पहिलीच कारवाई म्हणाल का म्हणजे? हो, ही जिल्ह्यातली पहिलीच कारवाई आणि आज आपण 2 FIR केलेले आहेत आणि इतर कंपन्यांचा अहवाल प्राप्त होताच त्याच्या ते पाहणी करून आपण पुढे जाणार आहोत. शेतकऱ्यांना काय आवाहन करणार नेमकं सध्या? मी सध्या शेतकऱ्यांना हेच आवाहन करेन की आता आपल्या सर्व यंत्रणेकडून क्षेत्रीय स्तरावरती पाहणी चालू आहे. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील त्यांनी पुढे येऊन आपला अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात द्यावा, जेणेकरून याची पाहणी करून आपल्याला योग्य ते मार्गाने आपल्याला पुढे जाता येईल. आपण पाहिलं की या ठिकाणी 950 वर शेतकऱ्यांच्या ठिकाणी तक्रारी आल्या आणि आज जो आहे पोलीस स्टेशनला म्हणजे अकोला शहरातल्या सिटी कोतवाली आणि MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे आता कुठेतरी या विभाग सक्रिय झालेला आहे आणि आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण काय तर अकोल्यातल्या सीड कंपनीवर गुन्हा दाखल झालेला आहे. गणेश सोनवणे, मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.